बीड जिल्ह्यामध्ये जी घटना घडली आहे अध्यक्ष महोदय, ती अतिशय निगृण आणि मनाला वेदना देणारी आहे। बीड शहर हे महाराष्ट्रामध्ये मागासलेला जिल्हा म्हणून ओळखण्यात येतो। असं जरी असलं तरी बीडनी महाराष्ट्राला अनेक कर्तृत्वे दिलेली आहे। प्रमोद महाजन साहेब असतील, स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब यांचा वारसा बीड जिल्ह्याला असताना सुद्धा बीड जिल्ह्यामध्ये अशा दुर्दैवी घटना घडतातच कशा, अशा प्रकारचा प्रश्न निर्माण झालेला आहे। बीड जो मागासलेला जो जिल्हा आहे त्याला पुढे आणण्यासाठी शासन, महायुतीचं शासनाने प्रयत्न केले, अभिनंदनीय गोष्ट आहे। आणि ही जी घटना घडलेली आहे ती आवादा नावाची जी काही अपारंपरिक ऊर्जा प्रोव्हाइड करणारी कंपनी आहे, त्या आवादा कंपनीचं जे विंड मिल आहे त्या संदर्भात कोणी त्या ठिकाणी कामं करावं या संदर्भातली त्याला पार्श्वभूमी होती। आणि या पार्श्वभूमीच्या अनुषंगानं जे काही माननीय सुरेश धस साहेबांनी आपल्या सभागृहामध्ये निवेदन केलं, त्यामध्ये जे काही वाल्मिक कराड नावाचा जो व्यक्ती आहे त्यांनी त्यामध्ये जी काही आपली गुंडगिरी आहे, दहशत आहे, त्याचा वापर करून संतोष देशमुख नावाचा जो 3 वेळा सरपंच राहिलेला अतिशय लोकप्रिय सरपंच याची निगृण हत्या केली आणि बीड शहराला एक प्रकारची, बीड जिल्ह्याला एक प्रकारची काळीमा या व्यक्तीनं फासलेली आहे। आणि म्हणून एखादा जिल्हा, एखादा समाज जर मोठा व्हायचा असेल, त्याला समृद्ध करायचा असेल तर त्या ठिकाणी असणारे सामाजिक नेते, राजकीय क्षेत्रातील नेते यांच्यावरती खूप मोठी जबाबदारी येते। बीड जिल्ह्यामध्ये जे काही औद्योगिकरण या अपारंपरिक ऊर्जेच्या निमित्तानं जे काही उद्योगाचं जे काही केंद्र त्या ठिकाणी येत होतं, या माध्यमातून अशा प्रकारे जे काही उद्योजक आहेत, व्यावसायिक आहेत ते यापुढे प्रयत्न करणार नाहीत। आणि म्हणून जे काही राजकीय व्यक्ती आहेत, काही लोकांना सारी दुनिया अपनी मुठ्ठी में हा जो प्रकार आहे त्यामधून ह्या अशा घटना घडलेल्या आहेत। म्हणून संतोष देशमुख यांचा जी हत्या आहे ती बीड जिल्हा आणि महाराष्ट्राला काळीमा फासणारी आहे। महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्य आहे। महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आहेत, महाराष्ट्रामध्ये महात्मा फुले आहेत, महाराष्ट्रामध्ये शाहू महाराज आहेत, महाराष्ट्रामध्ये बाबासाहेब आंबेडकर आहेत, महाराष्ट्रामध्ये वारकरी आहेत, महाराष्ट्रामध्ये पंढरपूरचा विठ्ठल आहे। अशा प्रकारचा महाराष्ट्र आहे, महाराष्ट्र वेगळा आहे आणि या महाराष्ट्राची संस्कृती आणि त्याचा जो काही मानबिंदू आहे, मानदंड आहे तो खंडित करण्याचं काम ज्यांनी कोणी केलेलं आहे ते अतिशय वाईट आहे, निगृण आहे आणि ते कदापि सहन करण्यात येऊ नये। म्हणून या सुद्धा प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना सुद्धा जास्तीत जास्त नुकसान भरपाई करण्यात यावी अशा प्रकारची विनंती या निमित्तानं मी शासनाला आणि अध्यक्ष महोदय आपणामार्फत सगळ्यांना करू इच्छितो। धन्यवाद। माझं या विषयावरती भाषण सुरू असताना ते सस्पेंड फॉर अ टाइम बिंग ते ठेवण्यात आलं। मी चर्चा पुढे कंटिन्यू करतो। 101 नियम 101 अन्वये अल्पकालीन सूचनेच्या अनुषंगाने मी या ठिकाणी उभा आहे। परभणीमध्ये आणि बीडमध्ये ज्या घटना घडल्या त्या अतिशय क्लेशदायक आहे। आपण सगळेजण आताच निवडणुका जिंकलेल्या असल्यानं आनंदात आहोत, मात्र या ज्या घटना घडल्या त्यामुळे आनंदावरती आपल्या सगळ्या सभासदांच्या विरजण पडलेला आहे। मी सांगत होतो की दिनांक 10 डिसेंबर रोजी जो मोर्चा त्या ठिकाणी झाला होता, त्या मोर्चामध्ये काही लोकांनी चिथावणीखोर वक्तव्य केली आणि त्याचा परिणाम म्हणून हा जो सोपान संदीप पवार आहे यांनी संविधान चौकामधील ती बाबासाहेब आंबेडकरांची संविधानाची प्रतिकृतीला छेडछाड केली आणि त्याची विटंबना केली। त्यामुळं बाबासाहेब आंबेडकर आहे, संविधान आहे या संदर्भामध्ये लोकांमध्ये अस्वस्थता पसरणं आणि त्यामुळे असंतोष होणं साहजिक आहे। आणि म्हणून 11 तारखेला परभणीला सार्वत्रिक स्वरूपाचा बंद पुकारण्यात आला होता। या ठिकाणी सांगायला आनंद वाटतो की हा जो बंद पुकारण्यात आला त्यामध्ये सगळ्या व्यापाऱ्यांनी अतिशय उत्स्फूर्तपणानं सहभाग घेतलेला होता। दुपारी 12 वाजेपर्यंत हा जो बंद झाला तो अतिशय शांततामय मार्गाने सगळ्यांनी सहकार्य करून तो सुरू होता। मात्र दुपारी 2 नंतर काही समाजकंटकांनी त्यामध्ये प्रवेश केलेला आहे। आपले स्वतःचं जे काही चेहरा आहे तो झाकलेला आहे, एक प्रकारची मफलर आणि दुपट्टे बांधून त्यांनी त्या परभणी शहरामध्ये हैदोस घातला आणि वातावरण त्या ठिकाणी बिघडवण्याचा प्रयत्न झाला। त्यामुळे संध्याकाळी सर्व पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन सुरू केलं।
हे कोम्बिंग ऑपरेशन इतकं अमानुषपणाने करण्यात आलं की त्यामध्ये महिला असतील, काही छोटी मुलं असतील, त्यांना सुद्धा या ठिकाणी डांबण्यात आलं आणि 50च्या वरती लोकांना अटक करण्यात आली. ही जी PCR आहे तो PCR 2 दिवस घेण्यात आलेला आहे. त्या PCR मध्ये सोमनाथ सूर्यवंशी नावाचा जो विधिशास्त्र शिकणारा जो विद्यार्थी होता त्याचा देखील समावेश होता आणि 2 दिवसाच्या PCR नंतर या सगळ्या गुन्ह्याची वैद्यकीय तपासणी न करता यांना न्यायालयीन कस्टडीमध्ये त्या ठिकाणी पाठवण्यात आलं. सोमनाथ सूर्यवंशीला ज्या काही जखमा झाल्या होत्या त्या अतिशय जास्त प्रमाणामध्ये झाल्या होत्या, भयंकर झालेल्या होत्या आणि पोलिसांनी त्यांच्या PCR कस्टडीमध्ये त्याला अमानुष मारहाण केल्यामुळे, अतिशय वेदनादायी जखमा झाल्यामुळे, ते बिअर न झाल्यामुळे सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू दिनांक 15 तारखेला झालेला आहे. आता हा जो मृत्यू झालेला आहे हा मृत्यू करण्यापाठीमागे ही जरी शांतता आणि सुव्यवस्था बिघडवण्याच्या दृष्टीने पोलिसांनी कारवाई केली असं वरवरती दिसत असलं तर त्यामध्ये जे काही अशोक गोरबाण नावाचे जे काही पोलीस अधिकारी आहे आणि मरे नावाचा जो पोलीस अधिकारी आहे त्यांनी अतिशय हैदोस घातला त्या ठिकाणी आणि सगळीकडे जे समाजामध्ये जे काही चांगलं वातावरण होतं त्यांनी ते खराब केलं. हे जे यामुळे जे काही उद्भवलं त्यामुळे हा सोमनाथ सूर्यवंशी या ठिकाणी मृत्यू पावलेला आहे. सोमनाथ सूर्यवंशीचा जो मृत्यू झाला त्याची दखल, त्याचा परिणाम केवळ परभणी या शहरापुरता किंवा जिल्ह्यामध्ये सीमित न राहता तो संपूर्ण महाराष्ट्रभर सर्व दूर सर्व समाजामध्ये पसरलेला आहे. आजही त्याचे पडसाद सगळीकडे उमटलेले आहेत आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्या समाजामध्ये, आंबेडकरी समाजामध्ये, संविधानप्रेमी समाजामध्ये आणि ज्यांना एकात्मता या समाजामध्ये हवी आहे त्यांच्यामध्ये एक प्रकारची अशांतता पसरलेली आहे आणि कोणत्याही वेळी काही होऊ शकतं अशी राज्यामधली संवेदनशील परिस्थिती आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी माननीय उपमुख्यमंत्री महोदय आणि शासनाला विनंती करतो की हे जे सोमनाथ सूर्यवंशी याचा जो मृत्यू झालेला आहे तो त्याचा तर परत येणार नाही, त्यामुळं त्याला 50 लाख रुपयाची मदत देण्यात यावी. याशिवाय पोलिसांनी जे कोम्बिंग ऑपरेशन केलेलं आहे या सगळ्या प्रकरणाची न्यायालयाचे सिटिंग न्यायमूर्ती मार्फत चौकशी करण्यात यावी. जे काही पोलिसांनी कारवाई केली त्यांच्यावरती 302, 307 अशा प्रकारचे गुन्हे त्यांच्यावरती दाखल करण्यात यावेत. या प्रकरणामध्ये ज्यांना अटक करण्यात आलेली आहे त्यांचे खटले जे आहेत ते खटले ताबडतोब रद्द करण्यात यावेत आणि सगळ्यांना नुकसान भरपाई करण्यात यावी अशा प्रकारची मागणी मी या निमित्तानं करतो.